सैराट सिनेमा येईपर्यंत जग सुंदर होतं, सगळं चांगलं सुरू होतं. सैराट आला आणि अचानक बलात्काराच्या घटना घडू लागल्या. कोपर्डी घटना तर सैराटमुळेच घडली असं काही जण म्हणू लागलेत. असं असेल तर सैराटला सुळावर चढवा आणि माझी सुटका करा, अशी खंत व्यक्त केली आहे नागराज मंजुळे यांनी. काही दिवसांपासून तुम्हाला असं वाटत कुठं जायलाच नको, म्हणजे इतका मी हँग झालो की सगळंच ज्याबद्दल आता ते खोपडीतली घटना घडली आणि सैराटमुळे घडतं असं कोणीतरी म्हणतं. मला खूपच आश्चर्य वाटतं. मला वाटतं की सैराटला सुळावर द्या तुम्ही. म्हणजे सैराट किती नालायक चित्रपट आहे की इतकं सुंदर जग चाललं होतं, इतकी माणसं गुण्यागोविंदानं नांदत होती, इतकं एकमेकावर प्रेम करत होती, जातीपात नव्हता, स्त्री पुरुष भेद नव्हता, आणि सैराट आला आणि सगळंच बिघडून टाकलं. लोक अचानक बलात्कार करायला लागले. ह्या सैराटला खरंच सुळावर द्या, मला पण सोडा. आणि माझी चूक झाली सैराटसारखा चित्रपट करून, असं मला आता खूप वाटायला लागलं. म्हणजे इतकं कसं आपण इलॉजिकल असू शकतो, इतकं कसं हे असू शकतो. सैराटला म्हणायचं काय ते बाजूलाच राहिलं. काय म्हणायचं त्याचं, तो बाजूला सगळं त्या झिंगाटावर नाचतात काही लोक फालतूपणे, सगळं घडतंय. पण जे म्हणायचं त्याचाच कोणी विषय काढत नाही, कुणी त्याला गांभीर्यानेच घेत नाही. एका मुलीची इतकी स्ट्रॉंग कथा आली आहे, ह्याच्याबद्दल चर्चाच होत नाही. पण सगळे पुरुष दुखावलेत, कारण की पोरगी वाचवती पोराला, आणि बोलणारे पुरुष आहेत. पोरी बोलत नाहीत बिचारा की आम्हाला आवडलं, तुम्ही नालायक आहेत. फेसबुकवर चर्चा होती, त्यात पोरी तर उतरतच नाहीत. मी बघतो